आजच्या दुपारच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 45 दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार। राज्यातील सांगली जिल्ह्याने केली काबीज जागतिक बाजारपेठ, तब्बल 64,000 टन शेतमाल निर्यात। राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनऐवजी रोख पैसे 45 कोटी रुपयांचे वितरण। यामध्ये प्रामुख्याने 14 जिल्ह्यांचा समावेश, त्यामध्ये अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश। मिळणार प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपयांचा निधी। राज्यातील काही ठिकाणी अति पावसाने अद्रक पिकावर करपा सडीचे थैमान। गणेशोत्सवात झेंडूचा बहर, शेतकऱ्यांना मिळाला चांगला फायदा। कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीत 4000 हेक्टर शेतातील पिके बाधित। ज्वारी खरेदीला आता पुन्हा 3 महिने चुकारे मिळणार। तब्बल यामध्ये 2,68,00,000 थकबाकी अडकून राहिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। कृष्णा विमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे। त्यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्बल 25 टीएमसी पाणी मिळणार असून सुमारे 1,00,000 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे। शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। कृषी क्षेत्रावर जीएसटीचा परिणाम काय? जीएसटी आल्याने शेतीवरील कर प्रणाली बदलली आहे। ताजी फळे, भाज्या, धान्य, दूध यांसारखी मूलभूत कृषी उत्पादने करमुक्त आहेत। एकंदरीत जीएसटीमुळे शेतीवरील कर प्रणाली सोपी झाली आहे। तांदूळ, गहू, डाळी, फळे, भाज्या यांसारख्या वस्तूंना करातून सूट मिळाली आहे। आता जिवंत 7/12 मोहीम लावली जाणार। चावडी वाचन करून वृत्तांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार। जालना जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली। करपा रोगाने घड पूर्णपणे जिरले आहेत। नंदुरबारची GI प्राप्त मिरची आणि तूर होणार देशभरात निर्यात। हालचालींना मोठा वेग। आता जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार अनुदानावर कडबाकुट्टी आणि पेरणी यंत्र। शेतकरी प्रतीक्षेत असलेल्या नमोच्या हप्त्याचा GR आला। 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नमोचा 7वा हप्ता। शेतकऱ्यांना फक्त विम्याची मिळाले आहेत केवळ 2 ते 5,000। कंपनी मात्र म्हणते तब्बल 458 कोटी 69 लाख रुपये। रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी। आता नव्याने सुरू करा रेशीम शेती। दस्त नोंदणी कार्यालयामधील कामकाजाला वेग येणार। नोंदणी झालेल्या दस्त विलंब स्कॅन करून पाहणार। नाफेड NCCF कडून शेतकऱ्यांना पैसे मिळणार। 200 कोटींची थकबाकी। केंद्राच्या किमती स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF 2 नोड एजन्सी यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 3,00,000 टन कांद्यांचा खरेदी पूर्ण केली। मात्र 2 महिने होऊनही थकीत 200 कोटी रुपये मिळाले नाहीत। रब्बी हंगामातील पीक प्रत्यक्षात कार्यक्रमासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी सुरू। 8 दिवसापासून 8 एकर द्राक्ष बाग पाण्यात, नुकसान भरपाईसाठी पंचनामे पण होईना, शेतकऱ्यांचा मोठा खुलासा। अतिवृष्टीने संत्रा धोक्यात, फायटोप्थोरा, ब्राऊन रॉट सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक, फळगळती चालूच। वन्य प्राण्यांची शेतीचं नुकसान केल्यास मिळणार 50,000 पर्यंत भरपाई। तुमच्या ग्रामपंचायतीला मिळू शकतो 5 कोटी रुपयांचा पुरस्कार। इथेनॉल संबंधी ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाची बातमी, शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त। प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर। कृषी विभागाचे अधिकार काढले। जलसंधारणाची मान्यता आता केवळ जलसंधारण अधिकाऱ्याकडेच असणार। IT नोकरी सोडून हिंगणगावचा रणजित रमला। 70 एकर शेतीत सक्सेस। फार्मर ID मिळाले पण ॲग्रीस्टॅक योजनेच्या इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार? शेतकऱ्यांकडून वारंवार प्रश्नाची झुंबड। शेतीत विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी फार्मर सायन्स क्लब ग्रामीण युवकांना मिळतोय नवउद्योजकांचा मार्ग। जमिनीचे वाद मिटण्यासाठी आता शेत रस्त्याबाबत महत्त्वाचे काही निर्णय घेण्याचा शासनाचा अंदाज। पवन महासंघ मार्फत
एमसी दराने होणार मूग, उडीद, सोयाबीन, तुरीचे खरेदी. पीक पाणी मात्र गरजेचे असणार. जळगावच्या केळीने नंदनवन फुलवले. आता निर्यात अन कोल्ड स्टोरेज चांगलं व्हायलाच हवं, शेतकऱ्यांची मागणी. शुद्ध मधाची काढणीपासून ते पॅकेजिंग, लिंबलिंग पर्यंत मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न. CCI व नाफेड खरेदीसाठी डिजिटल नोंदणी बंधनकारक असणार. असा मिळणार योजनांचा फायदा. राज्यात गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा आकडा सर्वाधिक वाढ. खरीप पीक हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक. 33 नमुने फेल तर 16 कंपन्यांवर कारवाई. सोमेश्वर कारखान्याची उच्चांकी. ऊस दराची परंपरा कायम. परदेशातून बेदाणा आल्याची मोठी अफवा पसरवून दर पाडण्याचा प्रयत्न. व्यापाऱ्यांविरोधात शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक. तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली पोस्टाची ही सेवा होणार आता बंद. 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या या निर्यातीची आता अंमलबजावणी 1 ऑक्टोबर पासून होईल. भारतीय पोस्टाची ही रजिस्टर पोस्ट सेवा 50 वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. आता ही सेवा 1 ऑक्टोबर पासून स्पीड पोस्ट मध्ये विलीन होणार आहे आणि पोस्ट विभागाने आपले कामकाज जलद ट्रॅक करण्यास सोपे आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. विदर्भात CCI मार्फत कापूस खरेदीसाठी केंद्रे निश्चित. यासाठी 1 सप्टेंबर पासून ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झालेला आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. महसूल मंत्र्यांचा मोठा आदेश. राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून घेतलेले कर्ज राज्यातील साखर कारखान्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. या कर्जाचा हप्ता थकला तर थेट कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मर रोग आणि कीड नियंत्रणात उपयोगी जैविक बुरशी ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांना ठरलं मोठं वरदान. शुल्कमुक्त कापूस आयात. देशांतर्गत बाजारावर दबाव. उत्पादकांचे भवितव्य मोठ्या धोक्यात. तुमच्या गावचे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याचा रिपोर्ट तुम्हाला आता समजणार मोबाईलवर. कशी तपासायची माहिती तर केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, तालुका आणि गावचे नाव निवडले की त्या जिल्ह्यातील पाण्याचा अहवाल पाहता येणार. संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा. अंमलबजावणी मात्र अद्यापही शून्यच. संत्र्याचे ग्रेडिंग, कोडिंग, पॅकिंग आणि निर्यात होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र उभारण्याची घोषणा झाली होती, पण घोषणेला वर्षे उलटली तरी केंद्र कागदपत्रीच आहे. राज्यात अर्थसंकल्पात मात्र 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. एंट्री ते घेत नसल्याने डेटा भरायचा कसा असा पेच सर्वांसमोर उभा आहे.